नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅट या पेपरमध्ये 16व्या प्रश्नापर्यंत आपण आलो होतो। तर यापुढे 17वा प्रश्न आपला सुरू आहे। बघा, आपल्याला इथे विसंगत आकृती ओळखायची होती। वेगळ्या गटात न बसणारी म्हणजे विसंगत। तर गटात कोणती बसत नाही या ठिकाणी बघा, सगळीकडे जर आपण बघितलं साधारण विचार करता तर या ठिकाणी 3-3 गोल आहेत। मात्र या दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये 2च दिले, म्हणून गटात न बसणारा पर्याय आपला हा निघेल। त्यानंतर पुढे बघा 18वा जो प्रश्न आहे तो घटीवत फिरतोय की प्रतिघटीवत हे आपल्याला बघावं लागेल। बघा, हा बाण या ठिकाणी असा झालाय, मी सांगितल्याप्रमाणे ही प्रतिघटीवत आहे। ही आकृती कशी फिरते तर ही फिरते प्रतिघटीवत। मग प्रतिघटीवत कशी असते तर ही अशी घड्याळाच्या उलट्या दिशेने। मग ही आकृती अशी फिरते, ही आकृती अशी फिरली, त्यानंतर ती आकृती अशी फिरली, पुन्हा अशी फिरली। तर घटीवत फिरताना बघा तुम्हाला खटकत असेल पर्याय क्रमांक 3 मध्ये हा बाण या बाजूने यायला पाहिजे होता ना, तर तो आलेला नाहीये। म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे, ही आकृती गटात बसत नाही। पुढे विसंगत पद आपल्याला ओळखायचे। विसंगत पद म्हणजे काय हे आपण अगोदरच बघितले। विसंगत पद म्हणजे वेगळं पद, वेगळं पद ओळखा। मग कसं ओळखायचं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेवर आपल्याला वर्णमाला सर्वप्रथम अगोदर लिहून घ्यावे लागेल। आपल्याला थोडा वेळ लागेल पण आपण वर्णमाला लिहून घेऊयात। A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z। बघा, आता वर्णमाला का लिहायची, नाही लिहिली तरी चालेल, आपल्या पाठांतरात जरी असतील सगळे वर्णांचे क्रमांक तरी सुद्धा आपण लिहून ठेवल्यानंतर आपल्याला कुठली अडचण येणार नाही। आपल्याला कधी कधी आकृतीबंध शोधून लवकर उत्तर शोधायचं असतं, म्हणून त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल। बघा, इथे THR YD W QK O आणि VFT या ठिकाणी अशा पर्याय दिलेत आपल्याला। यामधून आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे। आपण जर विचार केला THR कसा आहे बरं, इथे बघा TH आणि R। मग बघा इथंच आपल्याला समजतं ना, THR या असा आकृतीबंध तयार झालाय। बघा, वर्णमाला असेल आपल्या समोर तर काय करता येईल। दुसरा काय आहे YDW। Y कुठे, YD आणि W हा जरा खटकतोय मला, YDW मध्ये एक अक्षर आहे। बघा पुढचं बघूया QKO, QK आणि O, इथे पण अशा प्रकारे आकृतीबंध तयार झालाय। मग पुढे जास्त वेळ न घालवता काय करायचं, हा YDW जो आहे ना हा आपला बरोबर पर्याय असेल, म्हणजे गटात बसत नाहीये तो शब्द। पुढे बघा JEFCNGVL याच्यामध्ये काय असेल, आता बघा जेचा नंबर किती, बघा जेचा नंबर आहे 10, ABCDE, E चा नंबर किती आहे 5 आहे। त्यानंतर F चा नंबर किती आहे, F चा नंबर आहे बघा F चा नंबर आपला 7 असेल, बरोबर। ABCDEF 1 2 3 4 5 6 6। C चा नंबर आहे 3। त्यानंतर N चा नंबर बघा, N चा नंबर आहे N चा नंबर आपण बघूयात किती आहे, 14 नंबर आहे। N चा नंबर आहे 14। तर G चा नंबर किती, ABCDEF G चा नंबर आहे 7। या ठिकाणी याच्यामध्ये जर आपण विचार करून बघितलं तरी 5 आणि 10, 5 च्या दुप्पट 10 आहे, 3 च्या दुप्पट काय 6 आहे। त्यानंतर इथे N चा नंबर 14 आहे, म्हणजेच 7 च्या दुप्पट काय आहे 14 आहे। मग या ठिकाणी वेगळा पर्याय कोणता असेल तर बघूयात आपण। इथे L चा क्रमांक बघा, L चा क्रमांक काय आहे 12 आणि V चा क्रमांक काय आहे 14 15 16 17 18 19 20 21 22 याचा नंबर आहे। आता वास्तविक पाहता 12 दुने 24 दुप्पट होतात ना, मग इथे ह्या पर्यायामध्ये क्रमांक 24व्या नंबरचं अक्षर यायला पाहिजे होतं, पण इथं आलं नाही, म्हणून हा पर्याय वेगळा आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 21, P4 F3 D2 Y5 अशा प्रकारे आपल्याला इथे दिले। बघा आता P चा क्रमांक बघा अगोदर किती आहे
15 16, पीचा नंबर आहे 16 आणि इथे 4. हे लागतंय का तारतम्य? सांगतो मी. बघा एफचा नंबर किती आहे? एफ ABCDEF याचा नंबर आहे 6, इथं आहे 3. डीचा नंबर आहे 4, इथे आहे 2. आणि वायचा नंबर किती येतो म्हणजे 25 आहे आणि इथं आहे 5. 5चा वर्ग 25 आहे. त्यानंतर 2चा वर्ग 4 आहे. ह्या 4चा वर्ग 16 आहे, पण इथे 3चा वर्ग 6 होत नाही, म्हणून या ठिकाणी मात्र वर्ग संख्येचा संबंध दिलेला नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. एका सांकेतिक भाषेत स्पॉट 210 असा लिहितात, बीट 84 असे लिहिले तर प्ले कसा लिहाल? बघा आपण यासाठी जरा हे करून बघूयात. वर्णांचा क्रम जो आहे तो आपल्या या ठिकाणी टाकावा लागेल. बघा स्पॉट शब्द आहे, आपण प्रत्येकाचे अंक लिहूयात. स्पॉट प्रत्येकाचा जो वर्णानुक्रम आहे ना तो अगोदर आपल्याला माहित पाहिजे. स्पॉट बघा यसचा जर आपण विचार केला तर किती आहे? RST. म्हणजे यस तर 19 आहे, पीचा क्रमांक जो आहे तो 16 आहे, ओचा क्रमांक 15 आहे आणि टीचा क्रमांक ST म्हणजे त्रीचा क्रमांक किती येईल आपल्याला? 20 येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे? BEAT. BEA आणि T हे सगळं काय आहे तर हे स्पॉट बरोबर 210 आहे बरं का. त्यानंतर बीट, बीचा किंमत आहे 2, ई ची किंमत आहे 5, ए ची किंमत आहे 1 आणि टी ची किंमत आहे 20. पण हे सगळ्यांचं काय म्हणणं आहे? यांचं सगळं मिळून काय 84 होते. बर, तर प्ले म्हणजे काय आपण बघूयात. PLAY बरोबर किती असं आपलं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी अगोदर बेरीज करूयात आपण अगोदर. बघा 19 आणि 20 किती होतात? बेरीज अशी करायची सोपी सोपी. 19 आणि 20 किती होतात? 39. 39 आणि 16 आणि 15 किती होतात? 15 दुने 30 आणि 31. 39 आणि 31 बेरीज किती होईल बघू आपण. 9 आणि 1 10 आला 0, 8 आला 1 3 आणि 3 6 आणि 7. याची बेरीज किती आली? 70. ह्या 70ला जर 3 न गुणलं तर उत्तर काय येतं? 210. याची बेरीज करूया. 2 आणि 5 7 आणि 1 8, 8 आणि 20 28. 28 ला जर 3 ने गुणलं तर उत्तर किती येईल? 84 येईल. बघा मग इथे पी ची किंमत काय आहे ती आपण टाकूयात. ती आहे 16. एल ची किंमत जर आपण घेतली तर ती असेल 12. ए ची किंमत आहे 1 आणि वाय ची किंमत आहे 25. बघा तो 12 आणि 1 13. 16 आणि 13 किती होतात? 16 आणि 10 26 आणि 3 29. 29 आणि 25 किती होतात? बघा 29 आणि 25. 9 आणि 5 14 ला 4 8 ला 1 2 2 4 आणि 1 5 किती झाले? 54. सॉरी 54 आहेत बरं काय. 54. जर ह्या 54 ला आपण पुन्हा ह्या नियमित सिरीज प्रमाणे 3 ने जर गुणलं तर 54 गुणले किती येईल? तर ते येतील बघा 162. 162 हा म्हणजेच पर्याय क्रमांक 162. प्ले कसे लिहाल? तर प्ले लिहाल 162. त्यामुळेच आपली वर्णमाला या ठिकाणी मित्रांनो अगोदर लिहून घ्यायची आहे. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत EAST बरोबर 9 तर त्या सांकेतिक भाषेत नॉर्थ बरोबर किती येईल? तर नॉर्थ बरोबर किती येईल हे आपल्याला काढायचंय. बघा आपण अगोदर सांकेतिक भाषेत काय सांगितले ते लिहून घ्यायचे. EAST म्हणजे EAS आणि टी प्रत्येकाचे नंबरच आपल्याला माहित पाहिजेत. पाच फक्त ईचा नंबर आहे 5, एचा नंबर आहे 1, एस चा नंबर आहे बघा 19 आणि टी चा नंबर आहे 20. 20व्या क्रमांकावर EAST झालं. त्यानंतर नॉर्थ लिहून बघूयात. नॉर्थ किती आहे? NORTH नॉर्थ. बघा एनचा नंबर जर आपण काढला तर 14 आहे. एन त्याच्यानंतर ओचा नंबर काय? 15 आहे. आर चा नंबर जर बघितला तर तो आहे 18. टीचा नंबर आहे 20 आणि एच चा नंबर आहे बघा 8. काय तारतम्य आहे आपल्याला यात दिसून येतं. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला या सगळ्यांची बेरीज करूयात आपण.
5 आणि 1 20 आणि 20 19 आणि 21 20 आणि 20 40 आणि 5 45 इथे 45 हा 45 त्या 45ला जर आपण या दोनच अंकांची बेरीज केली त्यातल्या तर यात उत्तर काय येईल 9 येईल बघा उत्तर काय येईल 9 येईल या ठिकाणी मग तसंच या सगळ्यांची बेरीज करून बघू आपण बघा इथे काय आहे 15 आणि 14 15 2 30 15 आणि 14 किती होतात 29 29 आणि 20 किती होतात 39 49 49 आणि 8 किती होतात बघा 49 आणि 8 होतात 57 57 आणि 18 57 आणि 18 8 आणि 7 15 ला 5 8 ला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 होतात 75 मग या ठिकाणी जसं आपण 75 म्हणजे 7 अधिक 5 केले 4 आणि 5 यांची जशी बेरीज केली तसं 7 आणि 5 किती होतात तर हे होतात 12 म्हणून या ठिकाणी 12 कुठे दिसते पर्याय क्रमांक 4 आहे 12 म्हणजे याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल या पद्धतीने सांकेतिक भाषेवर 4-5 प्रकार आहेत प्रत्येक प्रकारावरचा प्रश्न हा प्रत्येक परीक्षेला प्रत्येक वर्षाच्या परीक्षेला NMS मध्ये विचारला जातो स्कॉलरशिप मध्ये सुद्धा हे सगळ्या सांकेतिक भाषांचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि हे सगळं आपण आपल्या डिटेल लेक्चर्स मध्ये शिकणार आहोत आमचं गुरुकिल्ली फाउंडेशनचं जे ऍप आहे ते ऍप जर आपण फक्त 999 रुपयात खरेदी केलं तर त्यामध्ये अशा पद्धतीने एक मुद्दा घटनकण घटक सगळा अभ्यासक्रम टोटली सरावासहित सरावाच्या प्रश्नांसहित सराव प्रश्नपत्रिकांसहित आणि मागे येऊन गेलेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणासहित आपल्याला सर्व बघायला मिळेल शिकायला मिळेल म्हणून घाई करा आणि आमचं लवकरात लवकर गुरुकिल्ली फाउंडेशनचं ऍप घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत रेग्युलर लेक्चरमध्ये एका सांकेतिक भाषेत जर आर्मी हा शब्द कसा लिहितात तर EUOZ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत फंड हा शब्द कसा लिहाल बघा फंड हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तो कसा लिहिणार तर बघा आपल्याला ह्या आर्मी आणि हा EUOZ ह्या शब्दाचं काय संबंध आहे तो अगोदर आपल्याला बघावा लागेल आता हे बघा याचा संबंध काय बघा इथे आपण लावून बघूयात संबंध ए आणि ई म्हणजे ए च्या ऐवजी ई वापरले असा लिहितात म्हणजे याचा अर्थ काय होतो याच्या ऐवजी हे वापरले आर च्या ऐवजी काय वापरले यू वापरले एम च्या ऐवजी ओ आहे आणि वाय च्या ऐवजी काय आहे झेड आहे आता ए आणि ई यामध्ये फरक कितीचा आहे बघा ना तुम्ही BCT तीन अक्षरांचं अंतर आहे आर आणि यू याच्यामध्ये किती आहे आर नंतर STU दोनच अक्षराचं अंतर आहे त्यानंतर एम आणि ओ याच्यामध्ये MNO म्हणजे एकाच अक्षराचं अंतर आहे यांचं आणि वाय नंतर झेड अंतर नाही म्हणजे बघा मांडणी कशी होते 3 2 1 आणि 0 असे अंतर अक्षरांचे इथे पाहायला मिळतात मग फंड नंतर बघा फंड नंतर 3 अंक सोडून कोणता अक्षर येतं बघा 3 अक्षर सोडून कोणता अक्षर येतं FGHIJ पहिलं जे यू नंतर दोनच अक्षर सोडून कोणता अक्षर येतं UVW आणि X त्यानंतर एन नंतर एक अक्षर सोडून कोणता येतं O आणि डी नंतर डायरेक्ट ई येते बघा यामध्ये पर्याय आहे का JXOE JX बघा FGHIJ UVWX NMNOP आणि या ठिकाणी डी नंतर ई मग इथे JXPE दिसते की तुम्हाला करेक्ट JXPE 2 नंबरला आहे म्हणजे याचा बरोबर उत्तराचा पर्याय हा 2 नंबर आहे एका सांकेतिक भाषेत पुढे चला एका सांकेतिक भाषेत जर अबोव हा शब्द ZYLEV असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत राईट हा शब्द कसा लिहाल आता अबोव आणि राईट याचं जर आपण बघितलं तर बघा याची किंमत काय आहे याची किंमत 1 आहे या ठिकाणी प्रत्येकाचा वर्णानुक्रम बघूनच आपल्याला प्रश्न सोडवावे लागतील याची किंमत 1 आहे याची किंमत 2 आहे त्यानंतर ओ ची किंमत जर आपण बघितली तर ती आहे 15 पुन्हा बघूयात आपण व्ही ची किंमत बघितली तर ती आहे 25 ई ची किंमत 5 आहे जास्त लांब जायचं नाही आता झेड ची बघा झेड ची किती आहे 25 आहे त्यानंतर सॉरी झेड ची किंमत आहे 26
झेडची किंमत आहे आपल्याला 26. मात्र इकडून याचा 1 नंबर दिलाय ना, तर मग याला शेवटून 1 नंबर आहे झेडचा, लक्षात ठेवा. याचा किती नंबर आहे शेवटून? 24 हा नंबर आहे. याचा जर विचार केला आपण, शेवटून दुसरा नंबर आहे. शेवटून कशाच नंबर आहे? व्हायचा दुसरा नंबर आहे. पुन्हा आपण लिहून घेऊयात. हा 1 नंबर, हा 2 नंबर. एलचा जर विचार केला तर इथे ओ 15 नंबरला आहे सुलट क्रमाने. उलट क्रमाने एलचा जर विचार केला तर एल सुद्धा किती नंबरला आहे? 15च नंबरला आहे. म्हणजे जी अक्षरे सुलट क्रमाने आहेत ती अक्षरे उलट क्रमाने असणारी लिहिलेली आहे. मग आता इथं आर आहे. आरचा नंबर 18 आहे आपल्याला माहिती आहे. मग उलट क्रमाने 18व्या नंबरचं अक्षर कोणतं आहे? तर ते आहे मित्रांनो आय. त्यानंतर आयचा नंबर किती आहे? तर तो आहे 9. मग उलट क्रमाने उलट क्रमाने जे आहे तो तर 9व्या क्रमांकावर कोणतं अक्षर आहे? तर ते आहे उलट क्रमाने आर आहे. त्यानंतर जीचा नंबर उलट क्रमाने 7वा आहे. 7व्या क्रमांकावर उलट क्रमाचं अक्षर कोणतं येईल? तर ते येईल टी. आय आर टी. कुठे पर्याय दिसतोय? आय आर टी. बस IRT दिसतोय ना इथं. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जास्त वेळ लावायचा नाही. चला पुढचा प्रश्न लगेचच बघूयात आपण. सर 20व्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा. प्रश्न आकृत्यांमध्ये काय दिले बघा. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. म्हणजे बघा समसंबंधावर प्रश्न आहे. इयत्ता 5वी पासून समसंबंध स्कॉलरशिप मध्ये नवोदयमध्ये आपण शिकत असतो. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो अगोदर पाहावा आणि नंतर तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी म्हणजे उत्तरामधल्या पर्यायातल्या आकृतीशी संबंध लावावा. बघा ह्या 2 आकृतीचा काय संबंध आहे? ह्या परस्परांच्या अशा पद्धतीने या आकृत्यांची मांडणी आहे. मग या आकृतीचा सुद्धा संबंध असणारी आकृती कोणती येईल बघा इथे. जसे हा शेप हा आकार असा दिलाय या ठिकाणी, हा असा आणि या ठिकाणी दिलाय, तसं या ठिकाणी अशी रेष येणारच आहे इकडे ह्या बाजूने. त्यानंतर इथे हा अशा प्रकारचा भाग आहे तर तो असा होणार आहे आणि हे इथे हे असं होईल. कुठे दिसते तुम्हाला अशा प्रकारे? सॉरी हे आतल्या बाजूने ना, हा पण हे आतल्याच बाजूने राहील. अशा प्रकारे कुठे दिसतोय आपल्याला? कुठे दिसते आकृती ही? पर्याय क्रमांक किती दिसते? 4. बरोबर, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. सोपे प्रश्न असेल, जास्त याला की वेळ देण्याची गरज नाही आणि तुमचा वेळ परीक्षेला या प्रश्नांना जास्त जाणार नाही. तो 27 आपण तसा समसंबंधावर आधारितच प्रश्न आहे बघा. इथे हा शेप दिलाय, हा बाण इकडे दाखवलाय, इकडे बाण दाखवलाय, हा इकडे बाण आहे आणि हा इकडे. हे बाण परस्परांच्या विरुद्ध दिशेने आहेत. तशाच पद्धतीने आपण संबंध शोधूयात या ठिकाणी. इथे हा बाण वरती आहे तर या ठिकाणी जर आपण आकृती काढली तर हा वरचा बाण हा असा खाली जाईल परस्परांच्या विरुद्ध दिशेने आणि हा बाण काय होईल? वरती येईल. या ठिकाणी हा इकडे आणि इकडे दिलाय, मग या खाली आहे तर आता पुन्हा हा बाण कुठे जाईल? वरती जाईल. म्हणजे असेल अशा प्रकारची आकृती कोणती दिसते? पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे बघा. म्हणून ह्या प्रश्नांमध्ये आपण आपला स्कोअर जास्तीत जास्त करू शकतो कारण कमी वेळेत पण होतात हे आणि आपला स्कोअर पण वाढू शकतो अशा प्रश्नांनी. बघा पुढचा 28व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. समसंबंधावरच आधारित 3 प्रश्न आहेत बघा एका घटकावर. इथे ही प्रश्न आकृती दिलेत. हा या ठिकाणी हा जो शेप आहे हा असा आहे आणि या ठिकाणी असा गेलेला आहे. बघा आकृती फिरली आहे का? तर आकृती फिरलेली आहे. मग ह्या 2 आकृत्यांमध्ये जसा संबंध आहे तसा ह्या बाजूचा जो शेप आहे तो ह्या बाजूला गेलाय वरच्या दिशेने, तसा ह्या बाजूचा जो शेप आहे तो जो शेप आहे तो आता खालच्या दिशेने येईल. मग बघा या ठिकाणी घटिवत फिरली का प्रतिघटिवत? तर याचा विचार आपण करूयात. ही आकृती जी आहे ती प्रतिघटिवत फिरलेली आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक जर आपण बघितला कोणता
असं तर एकदम ऍक्युरेट असं समोर येणार नाही, हे झालं. त्यानंतर लगेचच ह्या बाजूला जाणार नाही, लगेच खालच्या बाजूला जाणार नाही, म्हणून आपला पर्याय काय वरतो, पर्याय क्रमांक 2 हे याचं मित्रांनो उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न घेऊयात आपण. बघा अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आणि लयबद्ध मांडणी या प्रकरणावरचे प्रश्न. बघा लयबद्ध मांडणी, लयबद्ध मांडणी म्हणजे काय, आता मी तुम्हाला काही अंक लिहून दाखवतो या ठिकाणी. बघा 1 2 2 1 2 2 1 2 2. काय आहे हे, 1 नंतर 2 वेळेस 2 आले, पुन्हा तेच आकृतीबंध सारखं आले की नाही, 5वीला शिकलो आपण आकृतीबंध हा. बघा मग तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. आता इथं कोणता आकृतीबंध आहे कसा ओळखायचा, तर तो ओळखता आला पाहिजे. बघा बी ए, इथं पुन्हा डॅश डॅश दिले आणि काय दिले, सी बी, पुन्हा इथं डॅश डॅश आहे. या ठिकाणी काय ठेवून बघू आपण. बघा बी ए ए जर आपण केला, नाही जमणार नाही, आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल अगोदर विचार करून. बी ए बी ए ए सी सी, आपण काय करूयात इथे बी ठेवून बघूयात पहिल्या याच्यामध्ये. बी ए, त्याच्यानंतर बी ए बी सी, बी ए बी सी, बी ए बी ए सी, बी ए बी सी, त्यानंतर बी ए बी सी आणि बी ए बी सी. करेक्ट. बघा आपण पुन्हा व्यवस्थित या प्रश्नाला थोडं अवलोकन करूयात. बघा या ठिकाणी आकृतीबंध कसा शोधलाय आपण, या ठिकाणी बी ए बी सी, बी ए बी सी, बी ए बी सी, म्हणजे बी ए सी सी भरलंय की नाही आपण याच्यामध्ये, फिल काय केलेत अक्षर, बी ए सी सी. मग बी ए सी सी कुठे दिसतोय आपल्याला, आहे का, पर्याय क्रमांक 4 बघा दूर आहे. हा बी ए सी सी, याचं उत्तर हे आहे. लयबद्ध मांडणी अंकांची, अक्षरांची सॉरी. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 30 आहे. या ठिकाणी आकृतीबंध असा आहे बघा, इथे जर आपण बी ए हा बरोबर, या ठिकाणी बघा बी ए ए, त्यानंतर इथे ए हा होता आपल्याला, बी ए ए बी ए ए बी ए ए, त्यानंतर हा आता बघा हा काय येईल, बी ए ए बी ए बी बी ए, बी ए ए बी बी ए बी ए ए बी बी ए बी ए ए, म्हणजे बी ए बी बी ए कुठे दिसतोय आपल्याला, बी ए बी बी ए पर्याय क्रमांक 1 लाच आहे, म्हणून याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1. चला पुढे. या ठिकाणी मात्र आता अंकांची लयबद्ध मांडणी आलेली. अंकांची लयबद्ध मांडणी आणि अक्षरांची लयबद्ध मांडणी अशा 2 प्रकारचे प्रकरण आपल्याला एनएमएसच्या अनेक पुस्तकांमध्ये बघायला मिळतील. अभ्यासक्रमात ते आहेत, त्यावर आधारित हे 2 प्रश्न आहेत. इथे बघा कशी आली लयबद्ध मांडणी, 1 0 1 0 0 1 0 1 0 0 1 0 1 0 0. बघा 1 0 1 0 0 1 0 1 0 0 1 0 1 0 0, म्हणजे 0 0 1 1 0 असा पर्याय आहे का, 0 0 1 1 0 पर्याय क्रमांक किती आहे, 2. 0 0 1 1 0 या पद्धतीने आपण असा प्रश्न सोडू शकतो. फार काही अवघड नाहीये, थोडासा सराव असेल तर होईल. आता आपण पुन्हा आलो सांकेतिक भाषेवर. सांकेतिक भाषेवर आधारित अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे 2 स्तंभ दिलेत आणि खाली काय विचारले बघा, खाली विचारलं आहे की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, अल्ट्रा म्हणजे काय, युरो म्हणजे या शब्दाचा कोड काय, या शब्दाचा कोड काय, असं विचारले. मात्र त्या अक्षरांना कोणती किंमत द्यायची हे कसं शोधायचं,
तर ते आपल्याला असं शोधावं लागेल. बघा आता इथे आपल्याला अगोदर दोन स्तंभ जे आहेत त्या दोन स्तंभानुसार काय करावं लागतं, तर आपल्याला प्रत्येकाचा संकेतांक काढून घ्यावा लागतो. आता आपल्याला अगोदर हे करून तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागेल किंवा लिहून घ्यावं लागेल. बघा इथे प्रत्येक अक्षराचा नंबर कसा शोधायचा, बघा लक्ष द्या. लक्ष दिल्याशिवाय होणार नाही आणि लक्ष दिलं तर 2च मिनिटात समजेल. असा प्रश्न हमखास असतो प्रत्येक मॅथच्या परीक्षेमध्ये. इथे आर आहे, पहिलं अक्षर काय आर. आर किती ठिकाणी बघा, इथे आर आहे, इथे आर आहे, इथे आर आहे, 3 ठिकाणी. मग इकडे सुद्धा 3ही ठिकाणी एकाच प्रकारचा अंक आहे. कोणता आहे बरं, बघा आर या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. इथे 3ही ठिकाणी एकाच प्रकारचा अंक आहे. एक अंक आहे 8 आहे, 8 आहे, 8 आहे, म्हणजेच आर ची किंमत आहे 8. आर ची किंमत किती आहे, ही आहे 8. यू बघा, यू इथं आहे, इथं आहे, 2च ठिकाणी. मग इथे आणि इथे, इथे आणि इथे 2च ठिकाणी एक अंक आहे. तो कोणता अंक असेल बघा निरीक्षण करून. यू इथं आहे, इथं आहे, इथे पण 2च ठिकाणी एक अंक आहे, तो म्हणजे 5. मग यू ची किंमत काय असेल 5. आणि एकदा काय झालं तर त्याच्यावरच्या आधारे 3 प्रश्न सहज सोडू शकतो आपण 1 मिनिटातच. इथे यल, यल इथं आहे आणि इथं आहे. मग इथं आणि इथे असणारा एक अंक आहे डबल आलेला बघा, तो आहे 6. मग यांची किंमत किती आहे, आम्ही म्हणलं ना लक्ष दिलं की लगेच समजेल. त्यानंतर ई, ई इथे आहे, इथे आहे, 2च ठिकाणी. 2 ठिकाणी असणारा एक अंक आलाय तो म्हणजे 4. म्हणजे ई ची किंमत आहे 4. बघा मित्रांनो नवीन घटक आहे, तुम्हाला याला म्हणतात सांकेतिक भाषा. इथे ए आहे, इथे ए आहे, इथं इथं इथं. या ठिकाणी डबल एक अंक आला 1 1 म्हणजे समजून घ्यायचं की ए ची किंमत आहे 1. इथे टी, आता टी इथं आहे आणि या ठिकाणी 2 ठिकाणी, दोन्ही ठिकाणी 2 2 आलेत म्हणजे टी ची किंमत असेल 2. आता पुढे काय आहे, ए ची किंमत तर आपण काढली, ओ ची किंमत काढूया. ओ इथे आहे आणि एकाच ठिकाणी कुठंच नाही, म्हणून एकाच ठिकाणी 9 अंक आला बघा, दुसरीकडे कुठेच नाहीये. म्हणजेच यू ची किंमत काय आली, सॉरी ओ ची किंमत किती आली, तर ती आली 9 किंमत आहे बरोबर. त्यानंतर आर ची किंमत आपण काढली, बाकी काढण्याची आता काय आलं शिल्लक, फक्त या ठिकाणी के आहे. के ची किंमत म्हणजे साहजिकच 3 असणार आहे. के ची किंमत किती असेल 3. आता जर मी तुम्हाला विचारला, हा प्रश्नपत्रिका बाजूला सोडून द्या, मी तुम्हाला विचारलं की एल ई ए आर लेअर याची किंमत काय सांगा बरं मित्रांनो. एल ई ए आणि आर कुठलाही शब्द मी असं मनानेच तयार केला तो एल ई ए आर. तर एल चा संकेतांक मिळाला आपल्याला 6, ई चा मिळालाय 4, ए चा मिळाला 1 आणि आर चा किती मिळालाय 8. मग याला हे म्हणायचं, जर हे स्तंभ 2 दिले असतील, रूल बरोबर हे असेल, एरिया बरोबर 8411 असतील, तर क्लिअर बरोबर किती, तर ती असेल ही. आता हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत नाहीये, तुम्हाला सहज समजून सांगण्यासाठी दिलाय, कारण आता हे मला क्लिअर करावं लागेल. याच पद्धतीने मग प्रत्येक अक्षराचा संकेतांक तुम्ही बघायचा आणि अल्ट्रा म्हणजे काय हे आपण सहज सोडवू शकतो. अल्ट्रा म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे बघा 56,182. झालं, अतिशय सोपा भाग आहे. या पद्धतीने तुम्ही पुढील जे प्रश्न आहेत याच्यावरचे ते सोडू शकता. युरोचा जर आपण विचार केला तर त्याचा संकेतांक येईल 89898954, कारण ई चा क्रमांक 8 आहे. 8954 का 8954 बरोबर. तालुक्याचा जर विचार केला आपण तर 216531 216531 म्हणजे आपण जो संकेतांक दिलेत प्रत्येक अक्षराला काढलेत त्यावरून हे नंबर त्याचे येतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर त्या स्तंभाचा विचार करून एकदा का जर प्रत्येक अक्षराचा संकेतांक मिळाला तर इतर कितीही प्रश्न विचारू द्या, 4 प्रश्न 5 प्रश्न 3 प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाला सगळेच प्रश्न मिळून आपण 1 मिनिटात सोडवू शकतो. अशा पद्धतीने आहे. आता 1974चा स्वातंत्र्य दिन भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन होता, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न कशावर आधारित आहे सगळ्यांना माहित असेल, तो म्हणजे कॅलेंडरवर आधारित आहे. आता बघा 1974चा स्वातंत्र्य दिन विचारले आपल्याला आणि कितवा होता विचारले. पहिला कितवा होता, तर पहिला होता सगळ्यांना माहिती आहे
47 बरोबर, पहिला होता 1947. मग 1974 मधून 47 वजा करा. बघा 14तून 7 गेले, खाली किती उरतात 7. इथे 6 राहतील, 6तून 4 गेले 2, 19 कटले 27. मात्र बरेच मुलं अशी चूक करतात आणि 27 उत्तर करेक्ट करून टाकतात. मात्र हे चुकीचं आहे. पहिला स्वातंत्र्य दिन 47चा होता ना, तो विसरलो ना आपण. त्याच्यामध्ये पहिला मिळवायचा असतो मुलांना. 27 आणि 1 किती होता 28. म्हणून 1974चा स्वातंत्र्य दिन हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन होता, तर तो होता 28वा. फक्त त्याची ट्रिक माहित पाहिजे आणि सराव असला पाहिजे. प्रश्न एका मिनिटाच्या आत तो होतो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. प्रश्नाकृती ही उत्तराकृतीच्या पर्यायांपैकी कोणत्या आकृती दडलेली आहे ते आपल्याला पाहायचे. बघा 5वी नवोदयाला जर तुम्ही परीक्षा दिली असेल नवोदयाची किंवा स्कॉलरशिपची, तर त्यामध्ये तुम्हाला दडलेली आकृती किंवा लपलेली आकृती शोधा, लपलेला आकृतीबंध शोधा, अशा प्रकारचे प्रश्न होते. तसाच प्रश्न या ठिकाणी सुद्धा आहे. या ठिकाणी कोणती आकृती लपली, कसं शोधायचं. बघा हा शेप लक्षात घ्या एकदा प्रत्येक आकृतीतला. हा कसा आहे बघा, हा असा आहे की नाही. मग असा बिन दिक्कत आपल्याला कुठे बघायला मिळतो, तर जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा शेप आपल्याला बघायला मिळतो बघा. हा हा हा. आणि अनेक वेळा असं झाले की 2-2 सुद्धा ऑप्शन अशा प्रश्नांचे आपल्याला पाहायला मिळाले. पण याचा पर्याय क्रमांक 3 आहे. इथे तर मिळणारच नाही, इथे मिळणार नाही. हा आणि हा सेम वाटतोय, पण पर्याय क्रमांक 1 आणि 3 असू शकतं. मात्र आपलं पर्याय क्रमांक 3 उत्तर हे करेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढे पुढे आहे. पुढचा प्रश्न पण त्याच्यावरच आधारित आहे मला वाटतं. हा पुढील प्रश्न जे आहेत ते प्रश्न आहेत क्रमाने कोणती संख्या येईल ते पर्यायातून लिहायचं. तिथे क्रम बघायचा आहे आपल्याला. जर आपण विचार केला ना मित्रांनो याचा, तर याच्यातलं आपल्याला अंतर पाहायचं असतं, फक्त अंतर. मग आता इथं 0.5 2 हे जे अंतर आहे 0.5 आणि 2 याच्यामध्ये काय अंतर आहे बघा. गॅप किती याच्यामध्ये, 2 मधून 0.5 गेले, खाली किती उरतात काहीच नाही, म्हणजे 0 आहे. सॉरी, 2 मधून 0.5 केले तोंडी आपण काढू शकतो. किती अंतर याचं 1.5चं अंतर आहे. 1.5चं अंतर आहे म्हणजे दीड आपण म्हणतो. 1.5चं या ठिकाणी अंतर आहे. इथं याचं आणि याचं अंतर किती आहे, पुन्हा 2 आणि 4.5चं अंतर किती आहे, तर ते 2.5चं अंतर आहे. या ठिकाणी पुन्हा 4.5चं आणि 9चं अंतर किती आहे, तर 4.5चं अंतर आहे. हे अंतर असं वाढत गेले, पण ते कसं वाढत गेलंय, तर ते वाढत गेले बघा. इथं सुरुवातीला एकाने वाढत गेले, 1.5 आणि 2.5, यात अंतर किती आहे 1 आहे. इथं प्लस 1 ने वाढत गेले. 2.5 आणि 4.5 2चा फरक आहे, प्लस 2 ने वाढत गेले, प्लस 3 ने, प्लस 4 ने, असं वाढत वाढत ते गेले. आणि मग या ठिकाणी शेवटी काय आहे 16.5. तर असं वाढत जाऊन ते 4 पर्यंत जर वाढवलं तर 11.5 पर्यंत वाढेल. 11.5 आणि 16.5 याची जर आपण बेरीज केली तर ती कशी होईल बघा. 0 5 आला, 1 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 2 28. 28 पर्याय दिसतोय पुढे, पर्याय क्रमांक 4 28. हे अंतर तपासत जायचं, उत्तर निघतं. पुढे बघा 13 17 25 32 37 47 58 आणि काय येईल पुढे बघा. या ठिकाणी याचे आपण थोडस बेरीज करून बघूयात अंकांची. 3 आणि 1 किती होतात, 3 आणि 1 होतात 4. इथे अंकाची बेरीज 4. 7 आणि 1 8, 5 आणि 2 7, 3 आणि 2 5, 7 आणि 3 10, 7 आणि 4 11, 8 आणि 5 13. या ठिकाणी जर आपण थोडा विचार केला तर ह्या सगळ्यांची आपण बेरीज करून बघूया. बघा 8 आणि 4 12, 7 12 आणि 7 किती होतात, तर 19 19 आणि 5 24 24 आणि 10 34 34 आणि 11 45 45 आणि 13 होतात बघा. 45 आणि 10 55 3 58. आलं नाही इथे 58 आहे की नाही शेवटचं पद. मग जर आपण अशी बेरीज करत गेलो तर ती बेरीज होईल पुढे प्रमाणेच 71. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. असं करत बघायचं.
28, 33, 31, 36 मध्ये काय येईल हे आपल्याला विचारले. आता 28 आणि 33 बघा या ठिकाणी फरक किती आहे दोघांमधला बघा. 28 आणि 33 मधला फरक किती आहे? 29, 31, 32, 33 5चा फरक आहे की नाही. म्हणजे मागे आलो का पुढे गेलो? तर मागे आलो आपण, सॉरी पुढे गेलो. 28 आणि अधिक 33 अधिक 5 33. त्यानंतर 33 आणि 31चा फरक बघा. 33 आपण मागे गेलो, 31, 32 म्हणजे ती किती -2 वर आलो आपण. दोन अंकांच्या अक्षरांनी मागे गेलो. 31 आणि 36 32, 33, 34, 35, 36. पुन्हा 5 ने पुढे गेलो. आता पुन्हा 2 ने मागे येऊ ना आपण. आकृती बनतो तसा आहे. 5 ने +5 -2 पुन्हा +5 पुन्हा -2. मग 36 मधून जर आपण 2 वजा केले तर काय उत्तर येईल? ते आहे 34. पर्याय क्रमांक 2. आता आपण हे 39 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. आता एकच असा घटक आहे तो आपण आता पुन्हा घेऊया की तेवढा घटक झाल्यानंतर या ठिकाणी मी थांबवणार आहे आणि पुढच्या भागात बाकीचे प्रश्न घेणार आहे. बघा प्रश्न हा जर विचार केला समीकरणावर आधारित आहे, पण समीकरणाकडे आपल्याला जायचंच नाहीये. प्रश्न 9वीचा आहे समीकरणावर आधारित. बघा कार आणि सायकल यांची एकूण संख्या 8 आहे. कार आणि सायकल यांची एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहे 8 आणि त्यांच्या चाकांची संख्या आहे 30. चाके आहेत बघा, चाके 30 आहे, पण सायकलला 2च असतात ना, कारला 4 चाक आहेत की नाही. चाकात फरक आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अनुक्रमे कार आणि सायकलींची संख्या किती आहे? मग बघा आता ते तोंडीच आपण सोडू शकतो. नाही तोंडीच आम्हाला समीकरणावर सोडवायचं म्हणलं किंवा ट्रिक द्यायची तर आपण रेग्युलर लेक्चर जे पाहणार आहोत ना, रेग्युलर लेक्चर मध्ये हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा ते. मात्र या ठिकाणी बघा आपण जर कार अगोदर विचारले ना, मग कार जर 7 पकडल्या तर कारला चाका असतात 7, 7 चोक 28 आणि सायकलचे 2, 28 आणि 2 30. पर्याय क्रमांक 2 इथंच निघतो. आलं लक्षात? त्यानंतर कार आणि सायकल यांच्या संख्येचा गुणाकार किती? जर कारची संख्या 7 आणि सायकलची 1 म्हटलं तर 7 1 7 गुणाकार 7. आलं लक्षात? म्हणजे एका प्रश्नावर 2 प्रश्न आधारित होते हे आपण बघितले. 1 मिनिटाच्या आत हा प्रश्न होऊ शकतो. मित्रांनो पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय, आपल्या ऍपच्या रेग्युलर टीचिंग मध्ये, रेग्युलर लेक्चर्स मध्ये हे सगळे घटक मुद्दा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत, शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. कृपया सर्वांनी पालकांनी सुद्धा लक्ष देऊन आमचं गुरुकिल्ली फाउंडेशन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर बटन दाबा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जे मिळतील त्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या. मुलांना या परीक्षांना बसवण्याची प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या. आपण राहिलेले प्रश्न पुढच्या भागामध्ये बघूया. धन्यवाद.